Hello, hello, check. Hello, hello, hello. आणि पारस लास्ट इयर ज्याने या क्रीडा स्पर्धेची सिरीजचा पुरस्कार मिळवला होता पारसने, ज्याच्या बॅटिंगची आहे रस, त्याचं नाव आहे पारस. लास्ट इयर त्याने सर्वांना खुश केलं होतं पारसने. आणि बॉलिंगसाठी पहिली ओव्हर घेऊन बॉलर सचिन आणि नॉन स्ट्राईक एंडला पहिलाच बॉल पारसने स्वागत चांगलं केलंय. अमोल अमोल आणि पारस फाइव्ह स्टार पास बॅटिंग करत असताना त्यांच्या विरुद्ध विनस खेरडी. नो बॉल. या बॉलवर देखील टॅप केलं गेलं समोर आणि चांगलं टायमिंग केलं गेलं. 4 रन. वेल बॅटिंग अमोल. आणि अमोलने एक चांगली सुरुवात केली आहे. सर्व हळूहळू टीम्स इकडे येत चालल्यात. तुमचं सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो. आडे गावामध्ये 10 पर्व म्हणजे अशा काही टीम्स आहेत ते 10 वर्ष पण ही टुर्नामेंट खेळलेत आणि वाट पाहत असतात की ही टुर्नामेंट कधी येते. लास्ट इयरची उपविजेतीची टीम बॅटिंग करते. कुठल्याही प्रकारे नेटवर्क नाहीये तरी टीम बरोबर टायमिंगला येतात. हेच आडे गावाचं प्रेम आहे क्रिकेटवरती आणि त्यांनी ते क्रिकेट पुढे नेलंय. शिवशक्ती स्पोर्ट्स आडे 10व पर्व आहे. प्रथम क्रमांक 55,555. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर नो बॉल आणि 4 रन. चांगलं टायमिंग करत असता बॅटर अमोलने चान्स घेतला आणि स्कोर. एक मिनिट अंपायर 4 बॉल की 5 बॉल? 4 बॉल. ओके. आताचे 5 रन आहेत. ओके. या बॉलवर देखील समोर टॅप केला गेला आणि रन तिकडे मात्र पुन्हा एकदा 4 रनने अमोलने परफेक्ट टायमिंग केलं गेलंय. अंडरआर्म क्रिकेट सर्वांचा लाडका खेळ आहे. कमी जागेमध्ये जास्त आनंद देणारा खेळ आहे. मग लॉकडाऊनमध्ये आम्ही टेरेसवर पण खेळलो, गॅलरीत खेळलो, पोलीस आले की पळायचो, बट क्रिकेट खेळायचो. आणि या बॉलवर पण एफर्ट्स दिले बट तिकडे पुन्हा एकदा 4 रन. पहिली ओव्हर संपली आणि तब्बल 19 रन झाले. सचिनची थोडं मागणी ओव्हर आली आणि अमोलने जी बॅटिंग केली आहे. वेल बॅटिंग अमोल. आणि एवढं लांबचं अंतर काढून खेरडी संघ पण इकडे आलाय. विनर्स खेरडी आणि त्यांच्या विरुद्ध एकोणीस रन झालेत. या बॉलवर देखील रिव्हर्स खेळले गेले. चांगली फिल्डिंग तिकडे.
वेल स्टॉप. बॉलिंगसाठी योगेश आणि अमोलने प्रॉपर अगदी गोल फिरवलं बघा. बॉलर योगेशने पण त्याला अप्रिशिएट केलं की गुड स्ट्रोक. आणि योगेश संदा स्कोर झालाय 24. लेग स्टिकच्या बाहेर इकडे व्हाईट बॉल आणि एक्स्ट्रा रनने मात्र मॅच पुन्हा एकदा पुढे जाईल. 25 विनर्स खेरडी संघाला थोडं मात्र या बॉलवर चांगला बॉल कलेक्ट केला गेला तिकडे फिल्डर (27) 27 रन झाले धावफलकावरती. चांगली बॅटिंग करतात अमोल आणि पारस. त्या सोबतीला या बॉल देखील बीट केला गेला. गुड बॉलिंग संदा. यानंतर जयान फायटर्स केळशी आणि त्यांच्या विरुद्ध फरान स्पोर्ट्स. आपण तयार राहायचं आहे. आपला टॉस केला जाईल आणि पहिल्या 2 ओव्हर मात्र इकडे बघता बघता संपल्यात. स्कोर झालाय 27 रन झालेत. या बॉल देखील एज घेतली गेली आणि तिकडे पारसला मला असं वाटतं मैदानाच्या बाहेर जावं लागेल. खूप चांगला बॉल कलेक्ट केला. कैफने काय बॉल अडवला. वेल स्टॉप कैफ. नावाप्रमाणे कैफ आहे. मोहम्मद कैफ पण एक असा फिल्डर आपण बघितलेला. कैफ वेल स्टॉप यार. कैफने पण अँड्रू सायमन सारखी उलटी कॅप घातली आहे आणि खूप चांगले एफर्ट्स येतोय. न्यू बॅटर आत्माराम आणि या बॉलवर थोडी चुकी होते. व्हाईट बॉल. तिकडे मात्र रन मिळतील 4 म्हणजे 5 रनने स्कोर पुढे झाला आणि स्कोर जाऊन पोहोचेल तब्बल 32 रन झालेत. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर तिकडे लाऊड अपील.
आणि बॅटरला आपण पाहिलं तिकडे बाहेर जावं लागेल. न्यू बॅटर सादिक. अमोलने एक चांगली स्टार्ट दिली होती, बट पारस आउट झाली तर टीम थोडी डगमगली आहे बॅटिंग करत असताना. 5 स्टार. स्ट्राइक एंडला सादिक. या बॉलवर हवेत खेळले गेले आणि सादिक मला असं वाटतंय उत्तमबर गावात मारण्याचा प्रयत्न केला गेला, बट बॅटर आउट आणि 3 बॉल 3 विकेट मात्र इकडे मिळवले, बट तिकडे मॅच थोडीफार शांत होते. न्यू बॅटर जितेश. या बॉलवर देखील हवेत खेळले गेलेत आणि तिकडे बॅटरला इकडे बाहेर जावं लागेल आणि हॅट्रिक कंप्लीट केले गेले. बॉलर गुड बॉलिंग. अफान. अफानची तुफान बॉलिंग इकडे. गुड बॉलिंग अफान. 4 बॉल 4 विकेट त्याने मिळवले, बट मध्ये एक वाईड होता आणि आता मात्र त्याने चांगली बॉलिंग केली आहे. न्यू बॅटर गणेश. या बॉल देखील एज घेतली गेली आहे. फिल्डर आहेत तिकडे, रन मिळणार नाही आहे, येईल मात्र डॉट बॉल. चांगली बॉलिंग केली बॉलर अफानने आणि स्कोर थोडाफार शांत ठेवला आहे. स्कोर आतापर्यंत 32 या धावसंख्येवरती. बॅटिंग करत असताना 5 स्टार. 5 पंढरी या संघ थोडाफार मात्र इकडे थांबला आणि इकडे केफची खूप चांगली किपिंग आणि थोडा हलकासा आपण पाहिलं तिकडे एज घेतले होतं. बॅटर आउट. पाच रन देत असताना तब्बल 5 विकेट मिळवले गेले. मित्रांनो अफानसाठी एकदा टाळ्या वाजवा. खूप चांगली बॉलिंग अफान. गुड बॉलिंग अफान. अफानची तुफान बॉलिंग. आणि शेवटची ओव्हर घेऊन बॉलर स्वप्नीलच्या हातामध्ये बॉल दिला. अमोलला थोडं फिनिशिंग टचची गरज आहे. स्कोर झाला आतापर्यंत 32. एक 10-15 रन्स तरी या ओव्हरमध्ये आले पाहिजेत. 50च्या घरामध्ये स्कोर जाणं गरजेचं आहे. बॅटिंग करत असताना टीम 5 स्टार. 5 पंढरी आज संघ त्यांच्या विरुद्ध. विनर्स खेरडी. गुड बॉलिंग बॉलर स्वप्नील उर्फ अफा. क्या बात आहे. गुड बॉलिंग. गुड बॉलिंग. खूप चांगली बॉलिंग पाहिली गेली इकडे अफाची. या बॉलवर देखील बीट केलं गेलंय. हलकासा बॉल फिरवला आणि अमोलला बीट केलं. गुड बॉलिंग अफा. चांगली बॉलिंग केली अफान आणि मात्र
स्कोर पूर्णपणे शांत होत असताना स्कोर झाला आतापर्यंत फक्त 32 रन. इकॉनॉमी बॉलिंग करत असताना मात्र स्वप्नील न्यू बॅटर जुगलला पण बीट केला गेला, बट 1 रन बी लेग बायच्या रूपामध्ये स्कोर सिंगल. व्हाईट बॉल. या बॉलवर कव्हरला एक चांगला ड्राईव्ह केला गेला, रन सिंगल मिळेल. 4 रन मात्र तिकडे चार रनने मात्र स्कोर तिकडे झालाय 38. गुड बॉलिंग अफवा आणि खूप चांगली बॉलिंग केली स्वप्नीलने. 38 झाले. 39चं टार्गेट आहे मॅचला जिंकण्याकरिता, विनर्स खर्डी या संघाला जिंकण्याकरिता. विनर्स खेरडी. चला टॉस साठी या. यानंतर झॅन फायटर्स केळशी आणि फरान स्पोर्ट्स आपण टॉस साठी या. झॅन फायटर्स केळशी आणि फरान स्पोर्ट्स. मयुरेश नांदगावकर आणि दीपेश खळे आपण कुठे असेल तर आपण लवकर या. आपण संपर्क कक्षाच्या बाहेर नाही जायचंय, लगेच या. मयुरेश नांदगावकर आणि दिवेश खळे, अल्फा टू डेल्टा. रोमेश काळेकर आपण कुठे असेल तर आपण या. रोमेश काळेकर, आपला एक विशेष सन्मान आपण इकडे समीर पालेकर यांना विनंती करेल की आपण कोळी समाजाचे उपाध्यक्ष म्हणून आमचे समीर पालेकर साहेबांच्या हातातून आपण पाहिलं तर एक विशेष सन्मान. आणि लेट्स प्ले. आपण सुरुवात करूयात आणि टार्गेट आहे 39. 39चं भलं मोठं टार्गेट आहे. पहिल्या बॉलवर फ्लिक केला गेला. पहिल्या बॉलवर 4 रन. संध्याने मात्र त्या सोबतीला कैफ आहेत.
या बॉलवर देखील स्वीप खेळल्या गेलं, मात्र चांगलं टायमिंग केलं गेलं आहे. पुन्हा एकदा सिंगल रन. स्ट्राइक एंडला कैफ. या बॉलवर व्हाईट बॉल. पारसला पण माहिती आहे की थोडं मॅच मध्ये आपल्याला चांगली बॉलिंग करावी लागेल. 39चं टार्गेट आहे. या बॉलवर गॅप मध्ये खेळले गेले. चांगला फटका कैफचा लेफ्टी बॅटर. वेल बॅटिंग कैफ. या बॉलवर देखील बॉल आतमध्ये आणला पारसने आणि दांडी उडवली आहे. गुड बॉल. कैफला मात्र मैदानाच्या बाहेर जावं लागेल आणि इकडे पहिली विकेट येते. विनर्स खेरडी संघ मात्र पहिला झटका लागतोय. न्यू बॅटर अफान. आणि अफानला देखील इकडे बाहेर जावं लागेल. पारसने एक महत्वाची विकेट. बॅटर आउट. न्यू बॅटर सार्थक. सार्थकला थोडं सार्थक करून दाखवावं लागेल आणि मॅच जिंकून देणं. इनिंग बनवावी लागेल सार्थकला. 2 विकेट पारसने मिळवली आणि मॅच पूर्णपणे क्लोज आणली आहे. गुड बॉलिंग पारस. चांगली बॉलिंग केली. पहिली ओव्हर पॉवर प्लेची एक चांगली हाताळली आतापर्यंत. रन झालेत 12. पहिली ओव्हर संपली. 12 रन आहेत जिंकण्याकरिता. 27 रनची गरज आहे. 18 चेंडूंनी 27 धावांची गरज आहे. आणि चांगली मॅच आता 18 बॉलमध्ये जिंकण्याकरिता 27 रनची गरज आहे. बॉलर जितेश. जितेशच्या नावातच जीत आहे. डर के आगे जीत आहे. बट 18 बॉल 27 या ग्राउंडवर इझी झाले पाहिजेत. त्यामुळे बॅटिंग टीमने फ्री माइंड बॅटिंग केली पाहिजे. या बॉलवर पहिलाच बॉल बीट केला गेलाय. गुड बॉलिंग जितेश. नो बॉल. आणि नो बॉलवर मात्र तिकडे 4 रन. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर रोमेश कालेकर. आपण या आपला एक विशेष सन्मान मी समीर पालेकर यांना विनंती करेल. कोळी समाजाचे उपाध्यक्ष आहेत आणि एक विशेष सन्मान मित्रांनो आडेगावामध्ये आपण याचा केला जातोय. कारण की रोमेश आपल्या गावासाठी मुंबईत पण क्रिकेट चांगलं खेळतोय. त्यामुळे एक विशेष सन्मान इकडे रोमेशचा केला जातोय. वेल प्लेड रोमेश. आणि असाच आपल्या गावासाठी खेळ. तुला खूप साऱ्या शुभेच्छा आहेत.
ग्रामीण क्रिकेट आता पण पुढे होत चाललं आणि त्यात रोमेश पण आता आपल्या आडेगावासाठी मुंबईत खूप चांगलं क्रिकेट खेळतोय. या बॉलवर बॉल्ड आउट. झयन फायटर्स खेळशी आपण टॉससाठी या. आणि फरान स्पोर्ट्स या बॉलवर देखील आपण पाहिलं तर 20 रन झाले धावफलकावरती. व्हाईट बॉल. मॅच थोडीफार शांत होते. एक्स्ट्रा टाकून चालणार नाही. जितेशला स्ट्राईक एंडला लेफ्टी बॅटर आहे सार्थक. या बॉलवर रिव्हर्स खेळले गेले. चांगला टायमिंग. 4 रन. गॅप मध्ये बॉल ट्रॅव्हल होत असताना 4 ने मात्र स्कोर पुढे जायला आणि स्कोर झालाय 25. फक्त 14 रनची गरज आहे. 12 बॉल मध्ये 14 रनची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. बॉलिंगसाठी गणेश 12 बॉल मध्ये 14 रनची गरज आहे. 12 बॉल 14 ला बघूयात. गणेशने जर ही ओव्हर सेफ टाकली तर मॅच येईल क्लोज. पहिल्याच दिवस आज या क्रीडा स्पर्धेचा. उद्या फायनल डे असणार आहे आणि उद्या आपल्याला समजेल की कोण चॅम्पियन होईल. व्हाईट बॉल. या बॉल देखील आणि बॉल थोडा क्रॉस तिकडे फिरला. अगदी थोडा बॉल राईटला गेला आडेफाट्यावरून. अगदी थोडा वेळासाठी बाउंड्री जाते की काय. मॅच मात्र आता फक्त क्लोज आली आहे बट सार्थककडे क्षमता आहे. व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन्स टाकून चालणार नाहीये. पुन्हा एकदा व्हाईट बॉल. आणि या बॉलवर देखील आपण पाहिलं चांगल्या टायमिंगला रन्स येतात. आता मॅच मध्ये विनर्स खेर्डी संघ फक्त आणि फक्त आता 5 धावांची गरज आहे. फक्त आता मात्र 4 धावांची गरज आहे. या बॉलवर देखील मात्र तिकडे
आणि या मॅच मध्ये आता फक्त औपचारिकता शिल्लक आहे जवळपास या मॅचवर विनर्स खेरडी. आणि हा सामना आपण पाहिला तर विनर्स खेरडी संघाने जिंकला. अभिनंदन, वेल प्लेड विनर्स खेरडी. सहभागी संघाला आपण इकडे सन्मानित करणार आहोत, त्यामुळे